स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे की इंजिनिअरिंगसाठी खर्च किती। मला माहिती आहे जी मुलं जे पालक आता प्रयत्न करतायत की ज्यांना यावर्षी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न नक्की असणार आहे की पूर्ण या इंजिनिअरिंगचा खर्च किती असणार आहे। आपण हे पूर्णपणे आज डिस्कस करूया। मग हॉस्टेलचं किती, मेसचं किती, अदर खर्च किती, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे, मुंबई अशा दोन वेगवेगळ्या सिटीजच्या हिशोबाने सुद्धा एक आपण एस्टिमेट काढण्याचा नक्की आजच्या व्हिडिओमधून प्रयत्न करूया। एक इम्पॉर्टंट अपडेट आहे की ज्या मुलांना जसं मी सांगितलं होतं फ्री वेबिनार्स मी अरेंज करणार आहे की मार्क्स वाईज आपण ऑलरेडी ग्रुप बनवलेले आहेत। जर तुम्ही त्या मार्क्स वाईज ग्रुपमध्ये जॉईन झालेले नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। त्या मार्क्स वाईज ग्रुपमध्ये तुम्ही खाली एक लिंक दिली, त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला 5-6 ग्रुप्स दिसतील मार्क वाईज। त्यातल्या एका ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा जे तुमचे मार्क्स आहेत त्याप्रमाणे। तर आज ज्यांना 150+ मार्क्स आलेले आहेत CET मध्ये त्यांच्यासाठी सेशन असणार आहे। उद्या यांच्यासाठी असं एक दिवस आपण करत जाणार आहेत। तर तुम्ही या ग्रुपमध्ये रेडी राहा। आणि एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट म्हणजे मला माहिती आहे कित्येक पालक तुम्ही वाट बघत होतात की पर्सनल काउन्सिलिंग कधी लॉन्च होणार आहे, तर त्याची डेट मी अनाउन्स करतोय। 28 मेला तुमची पर्सनल काउन्सिलिंग मी लॉन्च करणार आहे। आपला ॲप सुद्धा मी लॉन्च करणार आहे। खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊन येतोय। सो नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। सो आता आजचा मेन टॉपिककडे वळूया की बाबा इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स कसे होतात, काय होतात, ते आपण व्हिडिओ बनवलेत, पण त्याला खर्च किती लागतो, फीस किती असते हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया। हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या पालकांनाही दाखवा। त्याचं कारण म्हणजे लक्षात घ्या, फीसची सोय कोणाला करायची आहे, अल्टिमेटली पालकांना करायची आहे। आणि जर त्यांना आयडियाच नसेल केवढी फीस लागणार आहे, एवढा खर्च लागणार आहे किंवा मग कशा तयारी करून ठेवावं लागणार आहे, तर त्यांना या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला सोपं पडणार आहे। तर आता आपण एक बेसिक गोष्ट समजून घेऊया की प्रत्येक कॅटेगरी वाईज काही स्कॉलरशिप असतात, ठीक आहे। जसं जर आपण विचार केला की ओपन कॅटेगरी, EWS कॅटेगरी, जनरल कॅटेगरी, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे त्यांना बऱ्यापैकी आपली जी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप आहे ती मिळते, ज्याच्या अंतर्गत तुमची 50% ट्युशन फीस जी असते ती माफ होत असते। म्हणून आणि पुन्हा जर आपण SC ST कॅटेगरीचं बघितलं तर तिथे मात्र 100% तुमची ट्युशन फीस माफ होत असते। त्याच्यामुळे प्रत्येक कॅटेगरीला वेगवेगळ्या स्कॉलरशिप असल्यामुळे प्रत्येक कॅटेगरीची दरवर्षीची फीस ही बदलत असते। पण सगळ्यात पहिले समजून घेऊया जनरल किंवा ओपन कॅटेगरीची फीस किती असते। जनरल म्हणजे ज्यांना कोणतंही रिझर्वेशन नाहीये, म्हणजेच ओपन कॅटेगरी, आणि तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे, तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये पण येत आहे आणि तुमचं उत्पन्न जर 8 लाखाच्या वर आहे तर मात्र तुम्हाला किती फीस लागणार आहे। आता प्रत्येक कॉलेजची फीस थोडीशी बदलते, पण ऑन अन ॲव्हरेज जर पकडलं तर 1,30,000 ते 1,70,000 पर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या फीस आहेत। म्हणजे तुम्हाला जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल किंवा तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे म्हणजे तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये आहात आणि तुम्हाला कोणतंही रिझर्वेशन नाही, तर तुम्हाला पकडून चालायचं की मला 1,30,000 ते 1,70,000 ही माझी प्रत्येक वर्षीची कॉलेजची फीस असणार आहे। जर तुम्ही EWS कॅटेगरीमध्ये येत असाल, OBC कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा SC BC या तिन्ही कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर मात्र तुम्हाला 60,000 ते 80,000 एवढीच फीस पडणार आहे, कारण बाकीची फीस तुमची माफ होणार आहे, ठीक आहे। बाकीची फीस जी आहे तुमची सरकार भरणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की जरी तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, समजा तुम्हाला कोणतंही रिझर्वेशन नाहीये, पण जरी तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल तरी सुद्धा तुम्हाला 60,000 ते 80,000च फीस पडणार आहे। तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात आणि तुमचं उत्पन्न पण 8 लाखाच्या वर आहे, मग मात्र 1,70,000 तुम्हाला फीस पडणार आहे। मग हे लक्षात आलं की EWS किंवा OBC किंवा SC BC किंवा अशी मुलं जे ओपन मध्ये आहेत पण त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे, म्हणजे पालकांचं उत्पन्न, तर 60,000 ते 80,000 तुम्हाला वार्षिक फी पडणार आहे। जर तुम्ही SC ST किंवा VJ NT या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर मात्र तुम्हाला 10,000 ते 15,000 एवढीच फीस प्रत्येक वर्षी भरावी लागणार आहे। सो आता हे एक अंदाज आलाय आपल्याला की आपल्याला प्रत्येक वर्षी पुणे किंवा मुंबई इथे किती फीस लागणार आहे, ठीक आहे। आता हे लक्षात आलं, पण नुसतं आपण कॉलेजची फीस भरली म्हणजे काम होतं का? नाही। मला माहिती आहे कित्येक मुलं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पुण्यामध्ये शिकण्यासाठी येत असतात, मग तेव्हा आपल्याला हॉस्टेल करावं लागतं, आपल्याला मेस करावी लागते, आपल्याला जेवणासाठी कधी मेस शोधावी लागते, आणि मग तुम्हाला बरेचसे अदर खर्च असतात, जसं की पुस्तक असतात, कपडे असतात, थोडंफार आपण कुठे फिरायला जातो, हे छोटे मोठे बऱ्याचशा तुमच्या गोष्टी असतात। तर ह्याही गोष्टी प्लॅन करणं भरपूर गरजेचं आहे, कारण एक लक्षात घ्या, इंजिनिअरिंग हा 1-2 वर्षाचा कोर्स नाहीये, 4 वर्षाचा कोर्स आहे। म्हणजे जेव्हा 4 वर्षाचा कोर्स आहे पालकांना व्यवस्थित प्लॅन करावा लागेल। कारण समजून घ्या, पुण्यामध्ये तुम्ही आहात, 1 महिना भाडं भरलं नाही तुम्ही, लगेच मालक काय म्हणतो, चला रूम खाली करा। त्यामुळे शेवटी पालकांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी प्लॅन करणं खूप गरजेचं आहे। तर थोडंसं आता चला फीस तर लक्षात आली, आता समजून घेऊया की हॉस्टेल किती आहे, ठीक आहे। आता तुम्ही तुमच्या कॅटेगरीची फीस तुम्हाला मी सांगितली ऑलरेडी, ती तुमच्या लक्षात आहे। आता फक्त आपण त्याच्यात हे ऍड करूया। आता हॉस्टेलचा जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये लक्षात घ्या 2 प्रकारचे कॉलेजेस आहेत।
असे काही कॉलेजेस आहेत की ज्यांना स्वतःचं त्यांचं पर्सनल म्हणूया आपण हॉस्टेल आहे. पण जेव्हा त्या कॉलेजेसला हॉस्टेल आहे त्याचा प्रॉब्लेम काय मी तुम्हाला सांगू, काही कॉलेजेसचे हॉस्टेल खूप माफक दरात आहेत, चांगल्या त्याच्यात आहेत की 40,000 50,000 वार्षिक ते तुम्हाला चार्ज करतात, जास्तीत जास्त 60,000 करतात. पण काही कॉलेजेस आहेत ज्यांचे हॉस्टेल 2 लाख 1.5 लाख अशी वार्षिक फीस असते. म्हणजे असं होतं की त्या कॉलेजच्या फीसपेक्षा त्या हॉस्टेलचीच फीस जास्त असते. मग इथे आपण काय करायचं माहिती आहे का, अशा ठिकाणी PG करायच्या. प्रत्येक कॉलेजच्या आजूबाजूला प्रायव्हेट रूम्स असतात, PGs असतात, छोटे मोठे हॉस्टेल्स असतात, त्यामुळे तिथे आरामात आपल्याला राहायला भेटतं. म्हणून ओव्हरऑल जर विचार केला तर तुमच्या हॉस्टेलसाठी ठीक आहे, म्हणजे या सगळ्या हॉस्टेल या प्रकारासाठी तुम्हाला पुण्यामध्ये 40,000 रुपये खर्च येणार आहे, हे तुम्ही डोक्यात ठेवा. वार्षिक 40,000 रुपये, 40 ते 50 पकडू शकता, पण मिनिमम टू मिनिमम जर राहायचं म्हणलं, आता हे एरिया टू एरिया डिफर करतं. तुम्ही शिवाजीनगर सारख्या ठिकाणी रूम बघत असाल तर तुम्हाला 45,000 पडेल, आणि जर तुम्ही पिंपरी चिंचवड किंवा थोडंसं आउटस्कट जात असाल, थोडंसं लांब जात असाल तर तिथे मात्र तुम्हाला 40,000पर्यंत वार्षिक रूम PG काही ना काही मिळणार आहे. आता तुमचा समजा DY पाटील पिंपरीला नंबर लागला, कॉलेजची फीस बरोबर आहे याच रेंजमध्ये आहे, पण जर कॉलेजच्या फीसचा विचार सोडून दिला आणि आपण विचार केला की हॉस्टेल तिथलं जे त्यांचं स्वतःचं हॉस्टेल आहे त्याची फीस 1.5 की 2 लाख आहे, आणि तेच बाहेर तुम्हाला 40,000मध्ये हॉस्टेल मिळतं किंवा 40,000मध्ये तुम्हाला बाहेर एरियामध्ये रूम्स किंवा फ्लॅट आरामात मिळतात. त्यामुळे अशा ठिकाणी नक्कीच हॉस्टेल करायचं, कॉलेजचं म्हणजे बाहेरची PG करायची, कॉलेजचं हॉस्टेल करत बसायचं नाही. मग ऑन अन ॲव्हरेज पुण्यामध्ये राहण्यासाठी 40,000 रुपये इनफ आहेत वार्षिक. आपण विचार करूया आता जेवणाचा विचार केला तर बऱ्यापैकी तुम्ही विचार केला तर 2,500 रुपये महिना मेस असते. मग 2,500 म्हणलं तरी 30,000 होतात, पण आपण जरा थोडंसं अजून इकडे तिकडे पकडून 40,000, म्हणजे हॉस्टेलचे तुमचे 40,000, जेवणाचे तुमचे वर्षाचे 40,000, हे झाले तुमचे 80,000. आता त्याच्यात तुम्हाला बुक्स लागतील, तुम्ही कधी घरी जाल याल, मी मिनिमम टू मिनिमम खर्च पकडतोय ठीक आहे. म्हणजे एखादा मुलगा काटकसरीने राहिला, जास्त खर्च नाही केला, व्यवस्थित म्हणजे खाऊन पिऊन एकदम व्यवस्थित, पण असं काही उगीच म्हणजे खूप जास्त न खर्च करता व्यवस्थित त्याने केलं तर ऑदर आपण खर्च पकडूया 20,000. ओके, म्हणजे काय की हॉस्टेल फूड आणि हे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये हे टोटल खर्च लागणार आहे. ओके, हॉस्टेलचे 40,000, फूडचे 40,000 आणि ऑदर्स 20,000. आता ते तुमच्यावर आहे, तुम्ही किती खर्च करता. आपण कपडे वगैरे बेसिक गोष्टी तुमच्या वर्षाच्या 20,000मध्ये व्हायला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता जेव्हा हे मी 1 लाख धरतोय, तेव्हा ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी किती फीस लागते, आपण एक 1.5 लाख ॲव्हरेज पकडलं तर 1.5 lakhs ॲव्हरेज पकडलं तर 2.5 lakhs तुम्हाला इयरली लागणार आहेत, राहणं खाणं सगळं ठीक आहे. तेच जर मी EWS OBC SC BC कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरीची मुलं ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे त्यांना मात्र 1,60,000 ते 1,80,000मध्ये तुमचं एज्युकेशन पर इयर इंजिनिअरिंगचं कंप्लीट होऊ शकतं. तेच जेव्हा आपण SC ST VJ NT कॅटेगरीचा विचार करतो, 1 लाख किंवा 1,10-15,000मध्ये तुमचं ॲडमिशन किंवा तुमचं जे इंजिनिअरिंगचा खर्च आहे तो पूर्णपणे निघू शकतो. हे आय होप आता तुम्हाला क्लिअर झालं असणार आहे. सो आता एक आयडिया आलेली आहे आपल्याला की किती तयारी करायची. पालकांना एक रिक्वेस्ट करतो, लक्षात घ्या, ज्या दिवशी तुमचं इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन होतं तुमच्या कॅटेगरीप्रमाणे तुम्हाला फीस भरावीच लागते. फीस भरल्यानंतर 2-4 दिवसांनी कॉलेज चालू होणार असतं. मग लक्षात घ्या, जर कॉलेज चालू होणार आहे तर तुम्हाला हॉस्टेलची फीस भरणं आलंच, तुम्हाला लगेच त्याच्या जेवणाची सोय करणं आलंच. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमचं बजेट रेडी करा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॉलेजेस आहेत, जसं आता MIT आळंदी, त्याच्या कॉलेजची फीस 2 लाख रुपये आहे, आणि मी स्कॉलरशिप वगैरे धरून सुद्धा EWS OBCच्या मुलांना 1 लाख रुपये तर तिथे वार्षिक भरावे लागतात. मग असे पण काही कॉलेजेस आहेत, याही कॉलेजेसची असे मोजके बोटावर मोजणे इतके कॉलेजेस आहेत, पण अशाही कॉलेजेसची माहिती काढणं गरजेचं आहे. कारण असं एखादं कॉलेज लागलं आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की अरे मला तर खूप महागडं कॉलेज लागलंय, तर मग मात्र पुन्हा फीस भरताना आपली ओढाताण नक्की होणार आहे. त्याच्यामुळं स्टुडंट्सना मी सांगतोय, तुम्हाला आता मोबाईल वापरणं सोपं आहे, तुम्ही गुगलवर टाका MIT जे कोणते कॉलेज तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ठेवणार आहेत, फक्त तिथे टाका ना की कॉलेजचं नाव आणि फीस एकदा चेक करा. कारण पालकांना या गोष्टी तुम्हाला वाटत असेल हे सगळं, पण पैशाची मॅनेजमेंट करणं खूप अवघड असतं. आणि पुन्हा ही गोष्ट लक्षात ठेवा, पालक तुमच्यासाठी एवढा सगळा खर्च डोलारा कशासाठी करतायत की तुम्ही तिकडे जावं, तुम्ही तिकडे जाऊन काहीतरी शिकावं, काहीतरी नवीन करावं, म्हणून या सगळ्या पैशाची आपल्याला सोय करतो ना आपण. कशासाठी करतो की तुम्ही पुण्यामध्ये यावं, मुंबईमध्ये यावं आणि या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यावा आणि काहीतरी तुम्ही नवीन करावं है ना, तुम्हाला व्यवस्थित जॉब मिळावा. तर या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. आता तसं मी पुण्याचं सांगितलं, थोडंसं मुंबईचा आपण विचार जर केला, आता हॉस्टेल ऑफकोर्स इकडे मुंबईमध्ये जर इकडे 40,000 भेटतंय पुण्यामध्ये, तर मुंबईला मात्र ते 50,000ला नक्कीच जाणार आहे. आणि फूडचा जर विचार केला तर थोडंसं तिकडे महागच आहे. म्हणजे काय होतं की जे आपल्या इकडे 1 लाखाचं बजेट असतं, इकडे मात्र तुम्हाला मुंबईसाठी 1,30,000पर्यंत हे बजेट पकडावं लागणार आहे. आणि प्लस मग तुमची कॅटेगरीची फीस ओव्हरऑल मुंबईमध्ये
फीमध्ये सुद्धा सारखीच आहे. आय होप हे तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी किती खर्च येणार आहे हे लक्षात आलं असेल. पालक सुद्धा या अकॉर्डिंगली रेडी राहतील. जे मुलं खरंच काउन्सिलिंग माझ्याकडून करून घेण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, मला माहिती आहे दरवर्षी खूप रिस्पॉन्स असतो आणि खूप चांगला रिस्पॉन्स असतो, खूप लवकर आपले ॲडमिशन क्लोज होतात. नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की इंटरेस्टेड म्हणून. लवकरच त्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवतो आणि ज्या मुलांना 150 मार्क्स आहेत किंवा त्याच्यावर आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. टायमिंग्स वगैरे मी तुम्हाला कळवतो, तुमचं सेशन मी कधी घेणार आहे. बाकीच्या मुलांचं डे बाय डे मी सेशन फॉलो करणार आहे. मे बी उद्या मी प्लॅन करेन 120 ते 150 मार्क्स असणाऱ्या मुलांसाठी सेशन. मग असं करत करत हे सगळ्यांसाठी मी तुमच्यासाठी फ्री वेबिनार घेणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कसं केलं पाहिजे, पुढे काय केलं पाहिजे, हे सगळं मी त्याच्यामध्ये समजावून सांगणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.